बसू खेळू जेऊ तेथे नाम तुझी गाऊ. संत तुकाराम महाराज आपल्या अभंगगाथा यांच्यामध्ये 371 आणि 72व्या अभंगामध्ये त्या अभंगाचा अर्थ समजावून सांगतात. बसू खेळू जेऊ तेथे नाम तुझी गाऊ. संत तुकाराम महाराज ह्या अभंगाचा अर्थ सांगतात या ओळीचा, की आम्ही बसलो काय आणि खेळत असलो काय किंवा आम्ही जेवण करीत असलो काय, आम्ही प्रत्येक कर्मामध्ये तुझे नाम घेत जाऊ. पुढे महाराज म्हणतात, रामकृष्ण नाम माला घालून या गला. रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज म्हणतात, रामकृष्ण हरी ही नामाची माळ ओढून आमच्या कंठामध्ये आम्ही धारण करू. पुढे महाराज म्हणतात, विश्वास हा धरू नाम बळकट करू. देवाला म्हणतात, देवा तुझ्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवून हृदयामध्ये तुझे नाम दृढपणे धारण करू. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता मा जीवन शरणागता. संत तुकाराम महाराज पुढे म्हणतात की आम्ही भगवंताला पूर्ण शरण आलो आहोत, म्हणून त्याचे नाम घेणे हेच आमचे एक जीवन बनले आहे, ते सहज जीवन बनले आहे. पुढे महाराज म्हणतात, पाठी पोटी देव कैसा हरिदासा भेव. महाराज याचा अर्थ सांगता समोर, देव हा मागे आहे, पुढे आहे, आत आहे, सर्वत्र भरलेला आहे. हा ईश्वर चोहीकडे सर्वत्र भरलेला आहे असे संत तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे आता हरिदासांना कसलेच भय उरलेले नाही. पुढे महाराज म्हणतात, करा नंदे कीर्तन नको आशंकित मन. पुढे संत तुकाराम महाराज या ओळीचा अर्थ समजावून सांगतात की तुम्ही आपले मन आनंदी ठेवून प्रभूच्या नामाचे संकीर्तन करावे, मनात कोणत्याही प्रकारचा संचय बाळगू नये. पुढे महाराज म्हणतात, इथे कोठे काळ करील देवा पासी बळ. पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, या देवाच्या प्रेमासमोर काळाचे बळ देखील काही करू शकत नाही. म्हणून पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे धनी सपूर्णता काय वाणी. तुकाराम महाराज पुढे म्हणतात या ओळीचा अर्थ, की आमचा देव सर्व गुण संपन्न आहे, परिपूर्ण आहे, त्यामुळे आम्हाला आता कशाचीच कमतरता राहिलेली नाही, की आमचा जो काही मनुष्य जन्म आम्हाला ज्यासाठी मिळालेला होता ते आमचं सर्व ध्येय येथे पुरे होणार आहे. म्हणून बसता खेळता जेवता ह्या ईश्वराच्या नामामध्ये आम्ही सतत राहू. तर श्रोत्यो, ऐका ना की ह्या व्हिडिओमध्ये संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर या व्हिडिओबद्दल किंवा या अभंगाबद्दल आपल्याला काय वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी महाराज.